पहिल्या राऊंड मध्ये इथून वाकलन जवळ तुम्हाला 10 मिनिटाचा पण रस्ता नाहीये. चालू होत नाही हरी तिथं. आम्ही समालोचकच इथे आहोत. चला सामना चालू करता. गेम प्ले करताय. अरबाज गोलंदाजी सज्ज होतो. सायकल मध्ये तुषार ट्राय करतो. चेंडूला चेंडू हवेत आहे. झेल चोटो इथं मात्र नरेश मात्र इथं जीवदान देतो. तुषार पाटीलला जीवदान मिळतं. इथं जीवदान नेहमी क्रिकेटमध्ये घातक ठरतायत. नरेश मला वाटतं थोडेसे सावध नव्हते. पुढचा गोलंदाजीसाठी सज्ज होतो अरबाज. तिकडे मारा करतो. स्ट्राईकला फलंदाज यांनी शिवार एक जबरदस्त गोलंदाज रफ्तार का सौदागर. कमी वयाचा मात्र खूप मोठं नाव गेलं अरबाजने. चेंडू पुन्हा एकदा ट्राय करतो. चेंडूला हवे तर चेंडू आता मात्र खूप चांगला झेल पकडतो येतो. मात्र सोहेल अप्रतिम झेल घेतोय. फलंदाज ज्ञानेश्वर बॅक टू बावेले. ज्ञानेश्वर मात्र माझं नवीन फलंदाज मयूर येतोय. चांगला मयूर लवकर येते. ज्ञानेश्वर लवकर येते. वेग जरा थोडंसं कार्य करायचं कारण तुम्हालाच नंतर फलंदाजी करायची. अंधार होता का मला हळूहळू आपण सूर्य आपल्यापासून दूर झालेला आहे. अरबाज गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो. कोणीगाव एंड कडून स्ट्राईकला बांधतात. तुषार पाटील जीवदान मिळाला पाहिजे. कशा प्रकारे फलंदाजी करतो. अतिशय सुरेख चेंडू. गुड लँड स्पॉटवरनं चेंडू उसळी घेत नाहीये. वेगवान चेंडू फेकतो. मात्र रफ्तार का सौदागर आग ओकणारी गोलंदाजी करतोय. आताच आमच्या समालोचन कक्षामध्ये अरबाज सुद्धा गुरुलेखनाच्या भूमिकेत होते. बरेचसे त्यांना रायगडचे आम्हाला किस्से देखील सांगितले. बदल संघ पिंडू उद्या 11 वाजता यायचं जरा लक्ष द्या. चेंडू घेऊन करतोय. फक्त चेंडू फीड होतो सरकारला मध्ये 2-10 मिनिट आहेत. जगदीश नाईक उद्या आपल्याला 11 वाजता इथे यायचं. अरे आपल्याला उद्या 11 वाजता यायचंय. धावसंख्या 2 वाढते. धावसंख्या धावपाल करते. 3 धावा म्हणजे अरबाज गोलंदाजी मार्कवर. अंतिम सामना आपण पाहणार आहोत. अरबाज गोलंदाजी मार्कवर भरपूर लांब रन अप आहे त्यांचा. स्ट्राईकला पण तुषार पाटील. चेंडू अप्रतिम खोदून काढतो. चेंडूला देतो लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एका लक्षामध्ये चेंडू फीड केला जातोय. स्पीड होते. 2 धावा इथं मात्र मिळत आहेत. अरबाज मात्र चेंडूला बॅटिंग करत नाहीये. थ्रो मात्र पॅराला येत नाहीये. दोन्ही धावसंख्या वाढते. धावसंख्या धावपाल करते 5. पुण्याचा गोलंदाजी मार्कवर अरबाज. लक्ष वापरले तर बंटी जोशी आपण पाहतोय. दोन साईडला क्षेत्रक्षण आपण फाईन लेगला पाहतोय. क्षेत्रक्षण बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये मिड विकेटला क्षेत्रक्षण लॉंग बॉलला क्षेत्रक्षण पाहतोय अरबाज. चेंडू अतिशय सुरेख चेंडू पुण्याचा शपालून मारण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू मात्र खूपच बाहेर येतो. पंच वाईटची खून करतायत. 1च्या दाव्याने भर होते. धावसंख्या वाढते. धावसंख्या ते 6. साईडला क्षेत्रक्षण थर्ड मॅन लाईन निखिल शेळके. बॅककोट पॉइंटला क्षेत्रक्षण पाहतोय. पॉइंटला क्षेत्रक्षण कव्हर सीझनमध्ये क्षेत्रक्षण पाहतोय. एक क्षेत्रक्षण आपण मिड ऑफला सुद्धा पाहतोय. अरबाज गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो. स्ट्राईकला पण तुषार पाटील. चेंडू पुण्याला फिरकायचा प्रयत्न करतो. चेंडू हवेत यावेळेला फलंदाज तुषार पाटील बॅक टू पावेले.
अक्षय तुषार पाटील मात्र जीवदानाचा फायदा उचलला नाहीये आणि बिग विकेट मोठा मासा इथं मात्र घाला सापडतोय. या तुषार पाटीलच्या विकेटसाठी आपण अरबाजने खूप चांगलं क्षेत्रक्षण सजवलं त्या जाळमध्ये आपण तुषार पाटील अडकतोय. तुषार पाटील ऍक्टिव्ह राहिले जोडी आपण बघतोय आता 2 फलंदाज ते म्हणजे खेळपट्टीवर मयूर आणि अक्षय. याच्यात गोलंदाजी कोण सज्ज होतोय आरसीबी पेट संघाकडून. तर आरसीबी पेट संघ जरा लवकर वेट जरा थोडस घाई करायचे. जिशांत गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. जबरदस्त संघ आरसीबी पेट संघ सातत्याने आपल्या विभागात देऊन चांगली कामगिरी करतो. जुनवली संघ कशा प्रकारे त्यांच्या समोर फलंदाजी करतोय. गोलंदाजी खूप चांगली आहे संघाकडे. अरबाज सारखा एक तोफखाना आहे त्यांच्याकडे. जिशान गोलंदाजी मार्फार मलंगड एंड करू क्षेत्रक्षण थर्ड मॅनला आपण संघ नाही एक आहे पॉईंट रिझर मध्ये क्षेत्रक्षण डीप कव्हरला एक क्षेत्रक्षण येतोय. सोयल येतोय आपण तर कव्हर रिझर मध्ये क्षेत्रक्षण आपण पाहतोय. लॉंग ऑफला क्षेत्रक्षण पाहतोय. लॉंग ऑनला पण क्षेत्र ऑन साईडला लॉंग ऑन मिड विकेट बॅकवर्ड स्कोर लिहिलेलं क्षेत्रक्षण फाईट लेग सर्कल मध्ये ट्राय करण्याचा प्रयत्न करतोय. अपील केले गेले ते मात्र फलंदाज बाद होतोय. अक्षय ऍक्टिव्ह पावेले. थँक्यू. नाही पद्धत यश जरा लवकर जायचंय. तरी सध्याला आपण बघतोय अंतिम सामना आपण इथं पाहतोय. जबरदस्त हवा आपल्याला बघायला मिळते. नक्कीच नाईट टुर्नामेंट मध्ये हवा आपल्याला थंडी नक्कीच वाजेल. शांत गोलंदाजी मार्कवर मात्र गणरायाचं विसर्जन सुरू आहे 5 दिवसाच्या. निशांत गोलंदाजी मार्कवर निशांत गोलंदाजी मार्कवर तिकडे मार्ग छोटा चेंडू भिरकावून देतो. यायला चेंडूला चेंडू गेला परत लॉंग निखिल येतोय. चेंडूला उचलतोय फेकी करतोय. फेकी मात्र चांगली गरज नाही निखिल कराय. कदाचित हाताचा थोडासा प्रॉब्लेम असावा. शोल्डर थोडासा आपण बिले तर दुखत इंजुरीग्रस्त असावा. धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते 8. स्ट्रायकेला पर्यंत आपण बघतो यश निशान गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय. मलंगड एंड कडून स्ट्रायकेला फलंदाज सुरेख चेंडू सरळ चेंडू पडल्यानंतर निघून जातो. निर्धाव चेंडूची समाप्ती दे. निशान गोलंदाजी मार्कवर खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. कारण आता 30 सर्कल मध्ये मात्र निखिल शेळके येतो. तर फास्ट निशांत गोलंदाजी मार्कवर ओव्हर तिकडे मारा करतो. सायकल फलंदाज यश उलटा चेंडू यायला फिरकावतोय. चेंडूला चेंडू जातो तो लॉंग ऑन रिजन मध्ये. एकच 10 मिनिटे जी लहान मुलं मैदानात त्यांना बाहेर न्यायचं. धावसंख्या वाढते. धावसंख्या 9. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. जिशान गोलंदाजी मार्फत लेफ्ट ओव्हर तिकडे मारा करतो. स्ट्रायकल बंद पुन्हा स्वतः बोल करतो. चेंडूला चेंडू गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 1 धाव मिळते पाहिजे. दुसरी धाव पूर्ण करतो आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत. मयूरच्या बाजूतून 2 धाव आहेत. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्येतली धावफल करते 11. जिशान गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकर फलंदाज मयूर. चेंडू पुण्याला पुल करता टॉप आहे. चेंडू हवा येते. यावेळेला झेल सुटतोय मात्र रोहित वास्कर झेल ड्रॉप करतोय. 2 धावा मिनिट आहेत. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्याची धावफल करते 13 धावा. तुझ्याकडे फास्ट जायचे जरा.
सगळ्यात 13 आपण बघितलं. अजून एकही चौकार आलाय. पहिल्या षटकात 6 धावा, दुसऱ्या षटकात 7 धावा आल्या. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. तुषार पाटील सारखा फलंदाज बॅक टू पॉईंट त्यामुळे थोडस दबाव आला आहे. अडचणीत सापडत होतो. म्हणजे आपण बघितलं तर झुंडमोली संघ पेठ संघाकडे खूप चांगली गोलंदाजी आहे. मग सर्व खेळाडू ड्रिंक्स ब्रेक घेत आहेत. पण तेजस मात्र ड्रिंक्स ब्रेक घेत नाहीये. कदाचित ताण नसेल लागेल त्याला. बघा उद्या पहिला सामना असणार आहे. म्हात्रेपाडा विपक्ष मानेरा संघ. दोन्ही संघांनी 8:30ला इथं यायचंय. कम्प्लीट 8:30ला आम्ही नाणेफेक खेळू. 8:15ला तुम्ही इथे यायचंय. रिपोर्टिंग करायची आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. आणि आम्ही 8:30ला 8:25 पर्यंत आम्ही सामना चालू करू. कारण का उद्या एक जबरदस्त चटपटी समालोचक सुद्धा येणार. दशरथ पाटील प्रेक्षकांनी मात्र उद्या बघितलं तर हसवण्याची काम करणार म्हणजे दशरथ पाटील साठी सज्ज होतोय गोलंदाज. नरेश गोलंदाजी बारकवाड. बरोबर गोलंदाज नरेश. स्ट्रायकरला परंतु आपण बघतोय यश. यासाठी ऑन साइड क्षेत्र पॉइंट लेग सर्कल मध्ये बॅक स्कोर लेग मिडविकेट लेग क्षेत्र अथवा लॉंग ऑन लेग क्षेत्र ऑफ साइडला क्षेत्र आपण थर्ड मॅन पॉइंट गली. हा चेंडू स्ट्रेट ड्राइव्ह खेळून करतो. चेंडूला चेंडू जातोय तो लॉंग आपला अप्रतिम क्षेत्रक्षण होतोय. 2 धावा इथे मात्र भेट आहेत. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्याची धाव प्रगती 15. दिवसातील अंतिम सामना. विनंती करणार की सामने संपले तर आपण मार्किंग पण करून ठेवायचे. कारण उद्या आपल्याला 5 सामने खेळवायचे. कोरक चेंडू पुल्लेट दिलेला चेंडू मात्र बॅटमॅन पाठवून निघून जातोय. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते आरसीसी पेठ संघाकडून. पूर्णपणे खेळपट्टीचा फायदा उचलत आहेत. हा चेंडू ऑप्शन सोडून देतोय. पंच वाईट चिखून करतात. तुषार पाटील बाद झाल्यानंतर मात्र एक धावेसाठी या संघाला संघर्ष करावा लागतोय. नरेश गोलंदाजी मार्फत राईट आर्म ओर तिकडे मारा करतो. चेंडू पुणे लॉक करतो. चेंडूला चेंडू जातोय लॉंग ऑनला. अप्रतिम पैकी ऑन द स्टंप पैकी आपल्याला बघायला मिळते. फलंदाज मात्र इथे यश बाजूला. गोरख वास्कर खूप स्ट्रॉंग शोल्डर आहेत. सरळ ऑन द स्टंप पैकी इष्टक्षेत्र हातात. आपल्याला बघायला मिळते. चला यश जर लवकर विशाल आपणही लवकर जायचंय. पडले संघाचा कोणी प्रतिनिधी आमच्या समाज कक्षामध्ये येऊन थांबायचंय. बाजूल संघाचे संघ नाही आपण खेळाडू सुद्धा आहेत. चिठ्ठी उडवली जाणार आहे. नरेश गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला पर्यंत आपण बघतोय. विशाल चेंडू ऑप्शनच्या बाहेर. चेंडू पंच वाईट ची खूण करतायत. धाव संख्या वाढते. धाव संख्या होती 18. मयूर आणि विशाल दोघंही मंजूर आहेत. ज्युनियर आणि सिनियर खेळाडू. छोटे मिया बडे मिया. नरेश गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम ऍक्शन बघायला म्हणजे पंच व्हाईटची खूण करतायत. थोडीशी शफल झाली तर ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न करत असे दाखवत आहेत. आपण नरेश थोडासा चेंडू ऑप्शनच्या बाहेर फेकतोय. पंच मात्र व्हाईटची खूण करतायत. नरेश गोलंदाजी मार्फत कोणीगाव एन कडून राईट अप ओव्हरकडे मारा करतोय. त्याकडे विशाल आपण चेंडू पुण्याला वाईडची खूण करतोय. लगातार आपण 3 चेंडू वाईड फेकतोय लगातार.
म्हणजे की क्रिस जॉर्डनने सुद्धा या वर्षी आपण म्हटलं तर लगातार 6 चेंडू वाईट फेकले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर मोहम्मद सामीने आपण म्हटले 17 चेंडूचं षटक फेकलंय, तर अभिषेक नायरने सुद्धा 17 चेंडूचं षटक फेकलंय. मात्र इथं नरेश किती चेंडूचं षटक फेकतो पाहिजे. नरेश कोलंदाजी मार्कवर षटक तिकडे मार्ग चेंडू मात्र पाहिजे समोर दिसत नाही. चेंडू जातो दोन बॅकफुट पॉइंट रिजन मध्ये निखिल येते चेंडू फीड करतो, परत मिस फीड होते. 2 धावा इथं पूर्ण करायचंय, 2 धावा इथं मात्र पूर्ण करतायत. एक शॉट आहे पंच मात्र एक शॉट धावाची खूण करतायत. धाव संख्या 21. जी मेहनत केली ती मात्र आता पाण्यात जाते, कारण एक धाव शॉट म्हणजे खूप मोठी आपण मध्ये फटका बसू शकतोय. कारण एक धावणी संघाला पराभूत होताना बघितलंय. नरेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तिकडे मारा करतो. स्ट्राईकला पडतात विशाल. चेंडू पुन्हा लॉक करतो. चेंडूला चेंडू हवे ते यावेळेला झेल सुटतो इथं मात्र लांबाचा खेळाडू आला होता चेंडूला पकडण्यासाठी, पण चेंडू मात्र यावेळी त्याच्या हातातून सुटतो. 2 धावसंख्या वाढते, धावसंख्या धावपाल करते. 23 धावा धावपाल करते. नरेश गोलंदाजी मार्कवर खूप मोठं षटक फेकायला लागतं, कारण 3 चेंडू वाईट फेकले. नरेश तो विशाल 4 एकूण वाईट चेंडू फेकले. तब्बल 10 चेंडू षटक फेकायला लागणार. चेंडू बघितलं तर निर्धाव चेंडूची समाप्ती होते, कारण पंचांकडे बघितलं तर पंच सांगतात की चेंडू पिच कुठं झाला होता. ऑप्शन जवळ चेंडू पिच होतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या ते बघितलं जुळडोंगरी संघाची 23 धावा. धावसंख्या 23. जरा फास्ट खेळायचंय, जरा विवेक जरा थोडं कार्य करायचं आम्हाला. अंतिम षटक गोरख घेऊन येते. म्हणजे तुषार पाटील बाळानंतर ह्या संघाचा म्हणजे एकही चौकार करलाय, म्हणजे बघितला तुषार पाटील किती महत्वाचा फलंदाज या संघातील. नेहमी आम्ही बघतो तुषार पाटील जेव्हा फलंदाजी करतो तेव्हा मात्र खूप चांगली फलंदाजी. स्वर्गीय रतन बॉस मध्ये पहिलं 50 धावा कुठल्या त्या तुषार पाटीलने. तो तुषार पाटील बाद झाल्यानंतर मात्र संघ बघितलं तर बॅकफुट ढकललं, संघ अडचणीत सापडतो इथं मात्र. गोरख गोलंदाजी सज्ज होत. चेंडू बुडल्यास टिका होतो. चेंडू निघाव चेंडूची समाप्ती होते. गोरख गोलंदाजी मार्कवर लंगड एंड करून राऊंड गट मारा करतो. स्ट्राईकला बनवतात मयूर. धावसंख्या फक्त आणि फक्त 23. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी. वाईटची खूण करतायत. धावसंख्या 24. 24 धावांमध्ये 6 चेंडू वाईट फेकले. नक्कीच 5 षटक फेकावं लागणार आहेत. चेंडू पण एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. पंच पण एकदा वाईटची खूण करतायत. 7वा चेंडू वाईट फेकतायत. म्हणजे नक्कीच योगेश जिथे सामना लवकर जाऊन तिथे मात्र 5 षटक फेकावं लागणार मात्र आरसी पेठ संघाला. अर्वाजने जी गोलंदाजी केली ती गोलंदाजी मात्र होत नाही. नियंत्रण गोलंदाजी होत नाहीये. गोरख चेंडू लोकटा चेंडू फायदा उचलत नाहीये. चेंडू मात्र बॅटच्या पद्धतीने धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या 25. गोरख चेंडू पुन्हा पूल करतो. चेंडूला चेंडू हवे ते वन बाउंड चेंडू सीमा पार. 4 धावा. थँक्यू डिनो मास्टर थँक्यू. चौकार आलाय. हॅलो 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 जो मास्टर थोडासा आवाज द्यायचा आहे.
धावसंख्या वाढते, धावसंख्याची धावपल करते 29. गोरा गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकर मयूर पहिल्या चौकार येतोय 4थ्या षटकात. पंच वाईड चिखून करतात. मला वाटतं पंचांना कसरत करावी लागते, एक्सरसाइज करावी लागते. इच्छा नाही योगेश पंतांची एक्सरसाइज करण्याची, पण एक्सरसाइज करावी लागते. चंदू जाधव मला वाटतं घरी गेले आयडिया नक्कीच लावायला लागणार त्यांनाच. चेंडू पुण्याला कुठल्या टेक ऑफ चेंडू, चेंडू मात्र पाहिजे तेवढी हाईट घेत नाहीये. अप्रतिम गोलंदाजी केली, पण आपण वाईट सुद्धा खूप पिकलेत. 8 वाईट पिकलेत आतापर्यंत. 30 धावांमध्ये 8 धावा अतिरिक्त आहेत. बॅटने फक्त 24 झालेत. गोरख मयूर चेंडू लोखंडा चेंडू चेंडूला बिरकाव देतोय. चेंडू मिडविकेट मध्ये काटाच्या माध्यमातून स्पीड होते. माझ्या दुसरी धाव इथे पूर्ण होते का? 2 धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्येची धावल गती 32. अजून एक चेंडू बाकी. गोरख राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतो. बघा मयूर चेंडू पलीकडे खेळून काढतो. चेंडूला चेंडू येतोय लॉंग रिजन मध्ये कापून करतो. माझ्या दुसरी धाव. फलंदाज मात्र इथं बाद होतोय. धावसंख्या वाढते. धावसंख्या 33. 34 धावांचं लक्ष आहे. अचल सर अंतिम सामना.
या ठिकाणी बाबा जबरदस्त सामना सुरू मैदानामध्ये आपण पाहतो. मात्र पहिला चेंडू दमदार स्ट्रोक सौकर्याने साधाच केला आपल्या फलंदाज आणि 4 धाब्याने खातं खुलं केलं मैदानामध्ये फलंदाज बंटी जोशी या फलंदाजानं दमदार सुरुवात करत 33 धाब्याचं छोटंसं आव्हान मैदानामध्ये यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका यावेळी चेंडू एक्सेकबरीचं मदत वन्स अगेन मोठा फटका बोलगाव जाऊन 4 रन. बॅक चौकार आपण पाहतो. शॉर्टलेग क्रिकेटमध्ये सिंगल येते धाबड कबड्डी धावा लागतात. 9 धाबा. गाडीकडे आपण पाहतो धाबा झाले ते धाबड कधी 9 धाबा. 2 बलाढ्य संघामध्ये सामना रंगतो. 2 मोठे संघ या मैदानामध्ये पाहतो. त्यापेक्षा चेंडूला पाय करतो. चेंडू पुन्हा एकदा पॉईंट कव्हर पॉईंटच्या बाजू चेंडूला ढकलून देतात. तोपर्यंत बंटी जोशी आणि निखिल आपण पाहतो दोघांना म्हणून 2 धाबा एकवटल्या. धावपण कबड्डी धाबा होतात त्या 11 धाबा. बंटी जोशीने जबरदस्त सुरुवात दिली आणि निखिलला मात्र 2 धाब्याने खातं खुलं केलं मैदानामध्ये. सामना बिग फायडर इकडे बघतो. सामना जबरदस्त रंगतोय मैदानामध्ये 2 बलाढ्य संघामध्ये. यावेळेस बिडकावून देतो चेंडू आबेमध्ये जस्ट केला पहिला धक्का. या ठिकाणी मात्र झटके आपण पाहतो. एका पाठोपाठ झटके लागलेत मात्र ज्याप्रकारे झटके लागले ते तसेच झटके जर या पेठ संघाला दिले तर मात्र सामन्यामध्ये कमबॅक करू शकाल. आता पेठ संघ सुरुवात दमदार जातो. आपण पाहतो सामना या ठिकाणी पाहायला भेटतो. बिग पार्ट सामना. मात्र पुन्हा एकदा मोठा फटका. शतक लक्षण जबरदस्त चेंडू तेवढंच सगळं शतक्षण अंतिम मोमेंटला दाखवला आणि मात्र दुसरी दाखवून होत्या. मध्ये 2 धाबा पूर्ण केल्या. 300 धाब्याच्या प्रयत्नामध्ये होता मात्र धाबा झालेत त्या धाबड कबड्डी 13 धाबा. पहिल्या षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये कंप्लीट झालाय. अक्षरनं 13 धाबा खर्च केल्या. जबरदस्त सुरुवात दाखवली मैदानामध्ये या ठिकाणी आरसीसी पेठ संघानं 34 धाब्याचं आव्हान आहे. मात्र पहिल्या पापा षटकामध्ये 13 धाबा आल्यात. समीकरण ओरलाय. येणाऱ्या 18 चेंडू 21 धाब्याची गरज. मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये जातात. विवेक जोशी, बंटी जोशी आणि विवेक जोशी मैदानावर तर आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानात
विवेक जोशी. चला पंच सामना लवकर सुरू करा, कारण लवकर सामना सुरू करा, कारण वेळ झाली. सावातलेत आणि अंधार होत झाला. सूर्याची किरण आपल्यापासून दूर चालली आहेत. या ठिकाणी महत्व सूर्याची किरण दूर चालली. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतो बंटी जोशी नुसता कडबती. फलंदाज सोहेल आपण पाहतो स्ट्रायकडे विवेक जोशी आणि सोहेल हे दोन फलंदाज मैदानावरती आहेत. त्याचा चेंडू अतिशय चांगला. तर आपण पाहतो गोलंदाज तयार. गोलंदाज किरण आपण पाहतो गोलंदाजच्या प्रती. दत्ताचा चेंडू पॉइंट कव्हर पॉइंटच्या मधून गॅपचं सिलेक्शन. देखणा फटका मात्र चेंडू सीमारेखेकडे. तोपर्यंत मात्र 2 धावा एकवटल्या. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट झाला असतं तर कदाचित या ठिकाणी फलंदाज धावचित होऊ शकला असता. मात्र या ठिकाणी डायरेक्ट होत नाही. तोपर्यंत फलंदाज 4 धावा एकवटतात. 4 धाबीच्या मदतीनं आपण पाहतो धावा झालेत 17 धावा. गरज आहे अद्याप 16 धाबे. अद्याप या ठिकाणी 17 धाबेची 17 धाबा झाल्या. 17 धाबीची गरज आहे. आतापर्यंत चेंडू झाला त्या षटकामध्ये 2 चेंडू म्हणजे समीकरण उरलेले चेंडू 16 आणि गरज आहे 17 धाबेची. एका बाजूला आपण पाहतोय सामना बिग पार्डर पेठ संघ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पेठ संघ उंच बरेली घेताना पाहायला मिळतो, कारण पेठ संघ पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात केली. त्याचा प्रयत्न पण करतोय मनप्रीत जातीचा वापर. चेंडू सीमा पार 6 धाबा. यावेळेस सामना आपण पाहतो धाबा झाले 23. समीकरण फक्त 11 धाबीची गरज. पुन्हा एकदा चेंडूला पार करतो. चेंडू सीमा पार 6 धाबा. या ठिकाणी आपण बघतो जबरदस्त सामना धाबा मिळतो. फलंदाज सोहेल जण 16 धाबा केले. आतापर्यंत जबरदस्त 29 धाबा. फक्त 5 धाबेची गरज मैदानावरती. सर्वांनी निलेश टोंबरे आणि सचिन मोरे साहेबांनी विनंती करेल की आपण आता कक्षामध्ये या आणि स्थानपन्न पहा. बिग फाईट सामना मिळतो मैदानावरती 2 बलाढ्य संघामध्ये. मात्र ठिकाणी मोठा फटका. चेंडू हवेमध्ये टच करतोय क्षेत्ररक्षक. अतिशय संघर्षण. फलंदाज बाद. बहुतेक 2 षटकाचा खेळ समाप्त झाला आणि धापडकपती धावा लागले. ते आतापर्यंत 29 आणि 12 चेंडू. फक्त 5 धाबेची गरज. चला पंच सामना लगेच सुरू करा, कारण 5 धाबेची गरज आहे. एका बाजूला आपण बघतो मजबूत स्थिती प्राप्त केली आहे. चला पंच सामना लवकर सुरू करा, कारण अंधार होत झाला. 5 मिनिटं झाली सूर्याची किरण दूर गेली आणि सूर्य देखील दूर जातोय. सामना अद्याप या ठिकाणी सुरू आहे. फक्त गरज धाबांची या ठिकाणी आपण पाहतो येणाऱ्या चेंडूमध्ये 5 धाबेची गरज. सर्वांचं लक्ष मैदानावरती. मात्र पेठ संघ
या ठिकाणी मात्र फलंदाज बाद होतात. फलंदाज बाद होतो. या ठिकाणी हर्षीच्या पेट संघाला अजून एक धक्का. 5 धाब्याची गरज आहे मैदानावरती. नवीन फलंदाज मैदानावरती जातोय. आपण पाहतोय सलमान. फलंदाज सोहेल आणि आपण पाहतो फलंदाज या ठिकाणी विवेक आणि सलमान जोडी मैदानावरती यामध्ये डायरेक्ट दाखल होतं. फक्त गरज आता 4 धाबीची, कारण 30 धाबा धाबागती लागतात आणि 4 धाबीची गरज. फक्त 4 धाबीची गरज. येणारे चेंडू आपण पाहतो. येणारे चेंडू फक्त 4 धाबीची गरज. 10 चेंडू मध्ये 4 धाबीची गरज. या चेंडूला खरं खराब क्षेत्रक्षण सिंगल वाचू शकला नाहीये. फक्त 3 धाब्याची गरज. आपण पाहतो या ठिकाणी सामना बिग पार्ट रंगतो. सर्वांचं लक्ष वेधून घेणारा सामना मैदानामध्ये पाहायला मिळतो. या ठिकाणी आपण पाहतो आरसीचे पेट संघ मजबूत स्थिती निर्माण करतात. आणि दुसऱ्या बाजूला संघर्ष सुरू आहे. तो सामना जिंकण्यासाठी येणारे चेंडू या ठिकाणी असतील 8 आणि धाबांची गरज आहे फक्त 3 धाबा आणि 8 चेंडू. म्हटलं तर आपण पाहतो आरसीचे पेट संघ मजबूत स्थितीला. आता क्रिकेट आणि भरलेलं क्रिकेट बॉल पडेल. कधी काही होऊ शकेल हे मात्र सांगता येत नाहीये. यावेळेस मात्र मोठा फटका. चेंडूला फटकावतो फक्त सिंग. दोन्ही फलंदाज अतिशय शांत डोक्याने क्रिकेट दाखवतात. कारण माहिती देण्यात एक धाव जरी काढली तरी सामना हर्षीची पेट संघ सहजरित्या या ठिकाणी जिंकाल. चला दोन्ही संघनायक याच्या ठिकाणी विनंती करायला पडले संघाचा संघनायक आणि भादबड संघाचा संघनायक दोन संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. तर गरज आहे. येणाऱ्या चेंडूवरती 2-3 धाब्याची गरज आहे. 2 धाब्याची गरज आहे. सॉरी 2 धाब्याची गरज आहे येणाऱ्या चेंडूमध्ये. येणारे चेंडू असतील आता मात्र 6 आणि धाबांची गरज आहे फक्त 2. सामना बरोबरीत सारेच आपण पाहतोय सुपर ओव्हरचा सामना असेल. धाबांची गरज आहे 2 आपण पाहतोय. नक्कीच आपण पाहतो गरज येणाऱ्या सामन्यामध्ये. चला ठिकाणी मात्र सामना सुरू करा. येणारे 2 धाब्याची गरज. सामना जिंकण्यासाठी मैदानात होती. बिग फाईट सामना निघतोय. एका बाजूला पेट संघ, दुसऱ्या बाजूला जुनी डोंगरी संघ. मात्र आत्ताचा चेंडू फाईट फक्त सिंगल. एका धाब्याची गरज आहे. या ठिकाणी मात्र एका धाब्याची गरज आहे. पण पाहतो गरज आहे एका धाब्याची 5 चेंडू मध्ये. 4 चेंडू आणि 1 धाब्याची गरज. सामनाकडे जिंकलाय तो आरसीसी पेट संघानं. चला आणि चेंडू आपण फेकायचा. तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होता या ठिकाणी अरबाज शेख ज्याने जबरदस्त गोलंदाजी केली. पॉवर सर्कल मध्ये
फक्त 6 धावा खर्च केल्या आणि 2 फलंदाजांना बाद केलं. तर अरबाज शेख मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. यार आपण मंचावरती तर तिन्ही संघाला यायचंय मंचावरती. चिंतामण टोपले साहेब तिकडे आपण सुभाष या ठिकाणी ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे. या ठिकाणी सामना आपण पाहतो 3 संघ या ठिकाणी यायच्यात. बघा चिठ्ठी होते आपण बघितलं आरसीबी पेठ भादवड आणि पडले मध्ये पाहिजे कोणत्या सकाळला कोणी चिठ्ठी उघडत तयार नाही लवकर. क्या बात आहे क्या बात आहे क्या बात आहे. पेठ संघ विवेक चिठ्ठी द्यायची जरा. थँक्यू विवेक धन्यवाद. विवेक उद्या 11 वाजता यायचंय. चला धन्यवाद. वेल प्लेड. आजचा दिवस इथे संपला. जय हिंद जय महाराष्ट्र. आवाज दे. बघा संघ उद्या आपले पॅन कार्ड आधार कार्ड घेऊन या. कारण कसं आता सूचना गेली. त्यामुळे मित्रांनो आजचा दिवस इथे संपला. जय हिंद जय महाराष्ट्र.